ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. प्रकृती पुरुष विचार भाग 10वा. ओव्या आहेत 1021 ते 1023 आणि गीतेचा श्लोक आहे 23वा. भगवंत आता पुरुष कसा आहे त्याचं वर्णन करत आहेत. श्लोक 22. उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वर परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष पर. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा शास्ता, भर्ता, उपभोग घेणारा, महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात, प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्या संबंधी वदंत आहे तो हाच होय. हा प्रकृती माझी उभा पै जुई जैसा ओथंबा, इय प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेळेला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यांच्यामध्ये आहे. प्रकृती सरितेची तटी मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. अर्जुना, प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते, परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृती होय जाये हा तो असतुची आहे, म्हणून आ ब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती होते व जाते, परंतु हा पुरुष आहे तसाच आहे, म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे. भगवंतांनी पुरुषाचे 6 विशेषणांनी वर्णन केलेले आहे. पहिलं विशेषण आहे उपद्रष्टा. पुरुष हा सर्व कार्यसंघाताच्या जवळ राहून साक्षी रूपाने पाहणारा आहे. अनुमंत, देहेंद्रिये, मन व बुद्धी वगैरे इंद्रियांच्या व्यापारामध्ये त्याच्या सान्निध्यामुळे पुरुष त्यांना अनुकूल दिसणारा आहे. भर्ता, भ्रू म्हणजे पोषण करणे. पती पत्नीचं पोषण करतो म्हणून पतीला भर्ता असं म्हणतात. पुरुष प्रकृतीचा स्वामी आहे, त्याच्या सत्तेवरच प्रकृतीचं कार्य चालतं. भोक्ता, भोक्ता शब्द भुज म्हणजे भोगणे या धातूपासून बनलेला आहे. भोगणारा तो भोक्ता. प्रकृतीचा गुणसंग केल्यामुळं प्रकृतीने केलेल्या कर्मांचा हा भोक्ता आहे असं वाटतं. महेश्वर म्हणजे मोठा ईश्वर. ईश म्हणजे सत्ता चालवणे, सर्वांना नियंत्रणात ठेवणे. या पुरुषाची सत्ता चालत असल्यामुळं त्याला महेश्वर असं म्हटलेलं आहे. वास्तविक हा पुरुष हा परहा परमात्मा असा आहे. प्रकृतीहून वेगळा व अत्यंत श्रेष्ठ असा आहे, पण प्रकृतीच्या गुणसंगामुळं तो प्रकृतीचे खेळ जवळून पाहणारा आहे असं वाटतं. तो प्रकृतीच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही, त्यामुळे त्याचे तिच्या कार्याला अनुमोदन आहे असंही वाटतं. प्रकृतीचे कार्य असणाऱ्या देहाचे पोषणही हा करतो व सर्व व्यापकत्वामुळे सुखदुःखांचा भोग घेतो असेही भासतं. तो अलिप्त व गुणातीत असूनही त्याच्यावर हे असे आरोप केले जातात. भगवंतांनी पुरुषाला दिलेल्या विशेषणांचे ज्ञानदेव कसं विवेचन करतात ते बघूया. उपद्रष्टा. भगवंतांनी पुरुषाला उपद्रष्टा हे विशेषण योजले होतं. द्रष्टा म्हणजे पाहणारा, उपद्रष्टा म्हणजे जवळ जाऊन पाहणारा. पुरुष हा प्रकृतीच्या कार्याचा द्रष्टा आहे, साक्षीरूप आहे. या विशेषणाचे स्पष्टीकरण करताना ज्ञानदेव सांगतात की हा प्रकृतीमध्ये उभा आहे. येथे त्यांनी प्रकृतीजवळ उभा असा अर्थ न करता प्रकृतीमध्ये उभा आहे असा अर्थ केलेला आहे, कारण त्यांना पुरुष हा प्रकृतीला आधारभूत आहे हे सांगायचंय. जुईच्या वेळेला जसा मांडव असावा तसा आहे. जुईचे झाड मानवाचा आधार मिळाला की फोफावते, तसा प्रकृतीला हा पुरुष म्हणजे जणू काही मांडवच झालेला आहे. त्याच्यामुळे प्रकृतीचा पसारा वाढलेला आहे. मानवाचा आधार मिळाला की जुई फुलते, तसेच पुरुषाचा आधार मिळाला की प्रकृतीच्या कार्याला जोर येतो. पण या प्रकृतीच्या कार्यात पुरुषाची भूमिका काय, तर केवळ आधारभूत होऊन राहणं. कार्यजात जितका आहे ते प्रकृतीच आहे. हा केवळ साक्षी आहे. केवळ त्याची सत्ता प्रकृतीला मिळालेली आहे. पुढे ते सांगतात की आकाश व पृथ्वी यांच्यात जसा फरक आहे तसाच फरक
पुरुष आणि प्रकृती यांच्यामध्ये आहे. कार्य हे सर्व प्रकृतीचं असतं, पण अज्ञानामुळे पुरुषाला कर्ता असं म्हटलं जातं. तिचं कार्य त्याला स्पर्श करू शकत नाही. पुरुष अविनाशी सत्ता स्वरूप आहे, तर प्रकृती ही विनाशी व असत स्वरूप आहे. असा अंधकार व प्रकाशवत त्यांच्यामध्ये पराकोटीचा फरक आहे. पुरुष हा असंग असून प्रकृतीच्या गुणाधिकांचा पुरुषाशी भासत असलेला संबंध भ्रांतिजन्य असतो, हे त्यांनी येथे स्पष्ट केलेले आहे. पुरुषाचे केवळ साक्षीभूत होऊन असणे त्यांनी आणखी एका दृष्टांतातून स्पष्ट केलेले आहे. दुसरा दृष्टांत त्यांनी नदी व त्यात पडणाऱ्या पर्वताच्या प्रतिबिंबाचा दिलेला आहे. प्रकृती ही जणू काही अखंड वाहणारी नदी आहे. नदीच्या काठावर असलेल्या मेरू पर्वताचं प्रतिबिंब त्या नदीच्या पाण्यात पडावं, तसं जणू काही पुरुषाचे प्रतिबिंबच प्रकृतीमध्ये पडलेले. नदीच्या पाण्यातील लाटांच्या हेलकाव्यामुळे पाण्यातील प्रतिबिंब सुद्धा हेलकावे खाते, पण म्हणून काठावरचा मेरू पर्वत मात्र स्थिर असतो, त्याला काही हेलकावे बसत नाहीत. पाण्यातील प्रतिबिंबच भासमान असते, मग त्या प्रतिबिंबात होणारी हालचाल तरी खरी कशी असणार. तसाच पुरुष हा अचल आहे. प्रकृतीमध्ये त्याचे प्रतिबिंब पडलेलं असल्यामुळं जीवदशा भासमान होते. प्रकृतीमुळे त्याला हेलकावे सुखदुःखांचे चटके बसत असल्यासारखे भासले तरी त्याची मूळची शुद्ध ब्रह्मदशा मात्र मलिन होत नाही. तो केवळ साक्षी आहे. भगवंतांनी दुसरं विशेषण वापरलं होतं, अनुमंता. प्रकृती होये जाये हा तो असतुची आहे. या चरणातून त्यांनी प्रकृती विनाशी व पुरुष अविनाशी हे स्पष्ट केलेले आहे. प्रकृतीच्या बाबतीत ती विनाशी असल्याचा अनुभव येतो, पण पुरुषाच्या बाबतीत मात्र तो नाही असा अनुभव येत नाही. हा अविनाशी असल्यामुळं अब्रह्मपर्यंत शास्ता हाच आहे. ब्रह्मदेवापर्यंत याचंच शासन चालतं. येथे ज्ञानदेवानी अनुमंता या भगवंतांनी वापरलेल्या विशेषणाचा शास्ता असा अर्थ केला आहे. हा केवळ देहेंद्रियादिकांच्या कार्याला अनुमोदन देत नाही, तर प्रकृतीच्या कार्याचा तो नियामक आहे. जो पदार्थ व्यापक असतो त्याच्या आधारावर इतर वस्तू राहू शकतात, त्या स्वतंत्र राहू शकत नाहीत. त्यामुळे व्यापक वस्तूच त्या इतर वस्तूंचे नियमन करणारी म्हणजे त्यांची उत्पत्ती स्थिती व लय करणारी होते. पुरुष तसाच व्यापक असल्यामुळं तो सर्व प्रकृती व तिच्या कार्याचा नियामक आहे. भगवंतांनी श्लोकात पुरुषाचे 6 विशेषणांनी वर्णन केले. त्यातील 2 विशेषणांचे केलेले स्पष्टीकरण आपण पाहिलं. उरलेल्या विशेषणांचं ज्ञानदेवानी कसं स्पष्टीकरण केलं आहे ते उद्या पाहू.